मोक्षा, हा मोक्षा थांब. काय झालं मामी? मोक्षा, तू जे करायला निघालीस त्याचा नीट विचार केलायस का? अगं त्याचे काय परिणाम होतील, घरात किती मोठं वादळ येऊ शकतं याची कल्पना आहे ना तुला? हो मामी, मी सगळा नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय. तू नको काळजी करूस. पण तू कोणाला काही सांगू नकोस. ठीक आहे, मी कोणाला काही सांगणार नाही. पण भैयासाहेबांना कळलं तर काय होईल माहिती आहे ना तुला? करू दे मामाला कळायचं तर. पण माझा शुभूवर एवढा विश्वास आहे ना की तो जे बोलतोय ते सत्य याची खात्री आहे मला. नाहीतर तो एवढं धाडस करणारच नाही ग. आणि म्हणूनच मी त्याचा जामीन करणार आहे. पण मामी, त्याचा जामीन होईपर्यंत घरात कोणाला काही कळता कामा नये. येते मी. ठीक. अपर्णा, मोक्षा कुठे गेली? मोक्षा, तो कार्तिक आलाय ना, त्याला घ्यायला एअरपोर्टला गेलीये. कार्तिक आला? मला कसं काही बोलली नाही त्याबद्दल ती? घाईत होती, सांगायला विसरली असेल. बरं ठीक आहे. मला सांग, श्रावणी कशी आहे? हा, बरी आहे. ती किती बरी आहे हे मला चांगलंच माहिती आहे. बाबा बाबा करत होती ना, बापाच्या पायावर धोंडा मारलाच की नाही? विश्वासाला तडा गेलाय विश्वंभरच्या. शेवटी तिच्या शुभूनी तेच केलं जे त्याला करायचं होतं, नाही का? बाबांचं प्रेम म्हणे. हो साहेब, माझ्या शुभूला सोडा की. मेरे हाथ में कुछ भी नहीं है। शुभंकर ने बहुत बड़ा कांड किया है। बगैर किसी जमानत के शुभंकर को रुद्र सर भी नहीं छोड़ सकते। काकू, काका, शुभू. तू कशाला आलीस? तू जरा लांबच राहा. तुमच्या कुटुंबातल्या कोणाशी बी बोलायचं नाही मला. जा तू इथलं. हो काकू, शांत व्हा. मी शुभूला जामीन द्यायलाच आले. मी बोलते रुद्र सरांशी. तुम्ही नका काळजी करू. चला. मोक्षा मॅडम, तुम्ही काय करता इथे? वकील साहेब, पेपर द्या. शुभूचा जामीन घ्यायला आले.